प्रवक्ते स्वतः अरुण सावंत यावेळेला जोडले गेलेले आहेत। अरुणजी, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा न्यूज प्लॅनेटमध्ये। आज एका महत्त्वाच्या विषयावरती वन ऑन वन चर्चा करण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे की लोकशाही मराठीने एक सर्वे केला। सर्वेमध्ये शिवसेना जी आहे ती दुसऱ्या क्रमांकावरती आहे। भाजप नंबर 1 च्या पसंतीचा पक्ष त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र ओव्हरऑल जर आपण विचार केला तर सत्ता महायुती राखण्यामध्ये त्या ठिकाणी यश येत असल्याचं दिसतंय। तुमच्या शिवसेनेचं नेमकं प्रेडिक्शन उद्याच्या येणाऱ्या निकालांच्या बाबतीत काय? कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांकडे अक्षरशः डोळ्यात तेल घालून राज्यातली जनता लक्ष ठेवून होती। आता काही तास शिल्लक राहिलेले आहेत। अरुणजी, विशालजी, टू द पॉइंट बोलायचं झालं तर मी हेच सांगेन की या महाराष्ट्राची जनता गेल्या 3-3.5 वर्षांमध्ये जे काही काम या महायुती सरकारने केलं, खास करून मुख्यमंत्री असताना आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी ज्याप्रमाणे पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आणि गोरगरीब जनतेच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यानंतर एक एक प्रोजेक्ट महायुतीमधील तिन्ही पक्षांनी मिळून राबविले, या सर्वांवरती जनता अतिशय खुश आहे। आणि म्हणूनच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक अतिशय उत्तम प्रकारचं मॅन्डेट या महायुतीला मिळणार आहे। हे जनतेकडूनच आम्हाला ऐकायला मिळते, तेच मी आपल्या समोर मांडत आहे। बरं, पण यंदाच्या निवडणुकांमध्ये तुमचे मुद्दे नेमके काय होते ते थोडं जनतेला कळू द्या। आता काय म्हणालात? जनतेला थोडं कळू द्या। यावेळच्या निवडणुकांना सामोरं जाताना नेमके महायुतीचे मुद्दे कुठले घेऊन तुम्ही या निवडणुकांना सामोरं गेलेला होतात? कारण अनेक ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण असेल, त्या ठिकाणचे उमेदवार आपल्याकडे आयात करणं असेल, असेही अनेक प्रकार आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळाले। पहा, निवडणुका म्हटल्या म्हणजे या अशा प्रकारच्या घटना या कुठे ना कुठेतरी घडत असतातच आणि या आजच घडतायत असं नाही। ज्याप्रमाणे आपण विचारलं की कोणते असे मुद्दे आपण घेऊन जनतेसमोर गेला होता, तर खास करून या सरकारने सुरुवातीलाच जाहीर केलं होतं प्रचाराच्या सुरुवातीच्या अगोदर जनतेसमोर की जे काम आम्ही मागील काही वर्षांमध्ये केलेलं आहे, ही सर्व कामांचे जे काही उदाहरणं होती तीच घेऊन आम्ही आपल्या समोर येत आहोत। जर आपल्याला मागील आमची कामं आवडली असतील आणि पुढे सुद्धा पुढील जो काही विकास या महाराष्ट्राचा साधायचा असेल, तर आपण आमच्या कामावर जर खुश असाल तर आपण आम्हाला मतदान करावे आणि त्यानुसारच या राज्यातील जनतेने या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची यांना मतदान केलेलं आहे। आणि उद्याच्या या निकालामध्ये आपणा सर्वांना कळून चुकेल की खरोखर मागील कामांवरती जनता खुश आहे आणि म्हणूनच पुढील येणाऱ्या वर्षांकरता सुद्धा या महाराष्ट्राची योग्य प्रकारे जडणघडण व्हावी आणि महाराष्ट्र हा प्रगतीपथावर राहावा आणि देशातील इतर राज्यांमध्ये अग्रेसर राहावा, नंबर 1 राहावा, म्हणून हे मतदान झालेलं आहे। उद्या आपणास हे दिसूनच येईल। बरोबर आहे। अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि नेत्यांच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। शिंदेंच्या शिवसेनेचं काय पाहायला मिळणार? सर्वाधिक नगराध्यक्ष कुठे आणि कसे निवडून येणार? काय तुमचं प्रेडिक्शन सांगते अरुणजी? पहा, अनेक ठिकाणी तसं बघायला गेलं तर ज्या ज्या ठिकाणी आमचे आमदार आहेत, खासदार आहेत, त्या ठिकाणी प्रत्येक तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते आमदार खासदारांनी मेहनत घेतलेली त्या विभागामध्ये जनतेच्या घराघरापर्यंत जाऊन आमच्या योजना आम्ही पोहोचविलेल्या आहेत। आणि त्यामुळे जिथे जिथे आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय उत्तमरित्या जनतेचा विश्वास संपादन केलेले आहे आणि ज्या काही योजना आम्ही राबविल्या, जी काही विकास कामं करण्याकरता आम्ही जो काही निधी गेल्या 3 वर्षांमध्ये दिला होता, तो निधी खरोखर जनतेपर्यंत जर पोहोचला असेल तर तुम्हाला उद्याच्या या निवडणुकांमध्ये जनतेने आम्हाला भरभरून आमच्या पदरात मतदान केलं असेल, हा विश्वास मी आपणास या क्षणी देऊ इच्छितोय। महाराष्ट्रातील अनेक अशा निवडणुकांची स्थानं सांगता येतात की जिथे शिवसेनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला दिसून येईल। एकाच दुसरी नावं सांगण्यात तसा काही अर्थ नाहीये, परंतु मला पूर्ण विश्वास आहे ज्या ज्या विभागांमध्ये शिवसेनेचे आमदार खासदार आहेत तिथून आम्ही प्रचंड यशस्वी होऊ असा विश्वास आम्हाला आहे। नक्कीच धन्यवाद अरुणजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि शिवसेनेचं उद्याच्या निकालांमध्ये कशा प्रकारचं वर्चस्व असेल आणि कशा प्रकारे